दमदार खेळ करून सेकंड लास्ट ओव्हरमध्ये तब्बल 25 धावा कुठल्या, त्यामुळे शेवटच्या सामन्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये हा लक्ष्य गाठता आला. विजय षटकार जरी अतुल हांडेने मारला, परंतु शिल्पकार जे होते ते नवनाथ गुंजाळच होते. कारण की वुल्फ्स या संघाला विनंती असेल क्षेत्ररक्षण लावावे. वॉरियर्स या संघाला विनंती आहे त्वरित 2 फलंदाज मार्गस्थ करायचे आहेत. धन्यवाद वॉरियर्स संघाचे, धन्यवाद आयोजक कमिटीतर्फे. वुल्फ्स या संघाने देखील क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. टायमर सुरू होत आहे. 2:30 मिनिटं झाली आहेत. 20 मिनिटांमध्ये मेहुल विश्वकर्मा होगा. देख बॉलर है, बॉलर नहीं आएगा, ऐसा आएगा नहीं. चिंटू सीनियर बल्लेबाज के रूप में मेहुल विश्वकर्मा उर्फ चिंटू. मैंने ग्रुप में लिंक डाला ना. नॉन स्ट्राइक पे कौन है? और नॉन स्ट्राइक पर है अंकित. मजे की बात यह है कि स्ट्राइक पर है जूनियर चिंटू और बॉलिंग है सीनियर चिंटू. सो चिंटू विरुद्ध चिंटू, यह रंगतदार सभी क्रिकेट प्रेमियों से दरख्वास्त है क्या स्टेज के सामने से हट जाए. सामना शुरू हो रहा है. पहले ही गेंद पर प्रहार करते हुए जूनियर चिंटू. नतीजा 6 रन. दूसरा बॉल. 2 लोग रहेंगे, एक का दे दे. कमबैक करने की अच्छी कोशिश. लेग साइड में फटका. अच्छी फील्डिंग कृष्णा द्वारा. तेज तर्रार नौजवान है, दौड़कर आए, कूदकर बॉल को रोका और केवल 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ. 2 गेंद 7 रन. स्ट्राइक पर है अंकित. मिनी हेलीकॉप्टर टाइप ऑफ शॉट. लॉन्ग ऑफ पे फील्डर है आदि. पहले ही गेंद पर छक्का पड़ने के बाद अच्छी रिकवरी की है सीनियर चिंटू जी ने. और ये बीट करते हुए बल्लेबाज को हल्का सा बाउंस था और पेस भी अच्छा था. कुछ और मंसूबा बनाए बैठे थे मेहुल विश्वकर्मा. और ये मिस हिट है, परंतु ये कैच का बहुत अच्छा मौका था. उस पर चौका नहीं लगा पाई फील्डिंग टीम. शर्मा सर, आप जागरूक रहिए. ये कैच आपने ले लेना चाहिए था. कोई बात नहीं, पर ये मौका नहीं छूटना चाहिए था, क्योंकि सामने जो बल्लेबाज है वो घातक है. ये सभी को पता है. बहुत बढ़िया बॉलिंग का प्रदर्शन. अरे वो सचिन 6 मारा भी. और ये लॉफ्टेड शॉट है कवर्स की दिशा में. छक्का.
ओमी सुतारजी, मी त्यांना विनंती करतो त्यांनी सामन्याचे पुढील समालोचन करावे. धन्यवाद. थँक्यू दामोदर सर. खूप सुंदर मराठी शब्दामध्ये आपण समालोचन सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं, मंत्रमुग्ध केलं. थँक्यू. तर जाऊया मित्रांनो मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये घमासान युद्ध सुरू आहे. एका बाजूने चिंटू ज्युनियर तर दुसऱ्या बाजूने चिंटू सिनियर, अशा दोन खेळाडूंमध्ये चालू असलेली रंगत. पहिला चेंडू तिथे मात्र सुरेख होता. स्ट्रायकिंग एंडवर आता चिंटूला आणण्याचं काम केलंय. स्ट्राईक रोटेट केली, प्लेस केला चेंडूला तिथे पॉइंटला. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. रेजन्सी सुपर लीगचा हा थरार मित्रांनो पाहतोय. हे ऐतिहासिक क्रीडांगण आहे. टिटवाला नगरी या क्रिकेटसाठी ओळखली जाते आणि त्याच टिटवाला नगरीमध्ये हा रेजन्सी सुपर लीगचा थरार महासंग्राम 2 दिवसीय स्पर्धा मेगा फायनल उद्याच्या दिवसामध्ये सुपर संडे आणि एन्जॉयमेंट असेल, कारण हॉलिडे एन्जॉय करतील इथे येऊन सर्व प्रेक्षक वर्ग, दर्शक वर्ग, जे चाहते असतील क्रिकेटचे. कोणी चाहते असतील मेहुलचे, कोणी चाहते असतील चिंटूचे. इथे मात्र मिस हिट आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का तिथे? पोहोचलाय, टिपलाय झेल. फलंदाज चिंटू होतो इथे फेल. पंधरा धावा झाल्या धाव फलकावर. तिसरा चेंडू उर्ध स्टंप्सने गोलंदाज आपले खोदून काढला चेंडूला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. क्षेत्ररक्षण सुंदर आहे. कृष्णा 3 चेंडू आणि 16 धावा झाल्या धाव फलकावर. आठवा बाटना फटका सुंदर होता, परंतु तिथे फॉलो थ्रू मध्ये काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. बाउन्स घेतला होता चेंडूने. चला लगेच टाइम जास्त स्पेंड करू नका तिथे. लगेच क्विक आपण सेटअप करून पुढचा चेंडू फेकायला सुरुवात करा. हा फटका देखील सुंदर आहे. मिड ऑन ला होते क्षेत्ररक्षक. झणझणे आले असतील हाताला, कारण तितक्या वेगाने बाट फेकली होती चेंडूवर. दुगण्या स्पीडने तो चेंडू गेला. जम्प केली होती नीरज यांनी. म्हणूनच मित्रांनो क्रिकेटमध्ये म्हटलं जातं एज इज जस्ट अ नंबर. वयोमर्यादा काही क्रिकेटमध्ये नसतं, कारण आपण पाहतोय वयाच्या 43व्या वर्षी महेंद्रसिंग धोनी 2025 मध्ये IPL खेळणार आहे. एकोणीस धावा, 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 षटक अजून शिल्लक आहेत. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील, कारण चिंटू अँड कंपनी गोलंदाजीसाठी ओळखली जाते. चिंटू, सचिन जयस्वाल हे 2 गोलंदाज घातक गोलंदाज आहेत. सामन्याला टर्न करण्याची क्षमता
जितकी त्यांच्या बॅटिंग मध्ये दमखम आहे तितकी त्यांच्या गोलंदाजीमध्ये देखील धार आहे. कारण हे गोलंदाज विविध टुर्नामेंट मध्ये त्यांनी गोलंदाजी केली. अनुभव खूप सारा आहे, दांडगा अनुभव आहे. पुणे पनवेल या ठिकाणी देखील त्यांनी गोलंदाजी केली आहे. विनय क्या बात आहे, जाऊनच देत नाही चेंडूला. आज खऱ्या अर्थाने त्यांच्या अंगामध्ये रवींद्र सर जडेजा घुसलाय की काय समजत नाहीये. पडतायत, लढतायत, परंतु चेंडूला जाऊ देत नाहीये. यावेळेस बॅकफूट वर गेले होते, वाईड स्क्वायर माराय. कौतुक करावं लागेल विनय यांचं. जो एरिया त्यांना कप्तान आपल्या संघनायकाने दिलाय तो प्रॉपर हँडलिंग त्यांच्या माध्यमातून चालू आहे. आउटसाइड एज लागली तिथे चेंडू निघून चाललाय. एक धाव जोडली जाते. विकेट किपरला देखील बेट करून निघून गेला बॉल. फहीम देखील आलेत, मांडागावचे उत्कृष्ट अष्टपैलू क्रिकेटर. नुकताच TDPL जिंकले त्यांनी. जगन्नाथ कंपनी गजानन डेव्हलपर्स या संघाने. ठाणा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 2024 विनर आहेत. भूषण गोले मॅन ऑफ द सिरीज ठरला तिथे. तब्बल 15वी बाईक. आयुब शेख तिथे बायकर मॅन ठरला. भूषण गोलेचं देखील चांगलं कॉन्ट्रीब्युट राहिलं होतं. यावेळी मात्र बॅट फेकली आहे चेंडूवर. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि टिपला जेल. फलंदाज होतो इथे फोन. वेगाने बॅट फेकली. बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन पाहायला मिळत नाहीये. गॅप होते आणि त्या गॅप मधून चेंडू निघून गेला. वेगाने फेकला होता. पुलर लेनचा चेंडू स्लॉट मध्ये घेण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट जितक्या वेगाने फेकली होती जर चेंडू बॅटच्या रेडार मध्ये आला असता तर कदाचित इथे मॅक्झिमम मिळू शकल्या असत्या. त्याची चर्चा केली होती आणि तिथे आहेत चिंटू टिपलाय जेल तिथे आणि सचिन जयस्वारला पुन्हा एकदा परता फलक. तो 500 रुपए का कैश प्राइज है. पिछली मैच में जीता भी था. लाइव है सचिन भाई, लाइव है, लाइव देख रहे हैं आपको. इरादा बुलंद है. पिछले मैच में भी एक कारनामा किया था, 500 रुपए जीते थे. जाएगा क्या 500? बैट तो फेंकी है यहाँ पर लेकिन वाइड की मांग कर रहे हैं.
क्रिकेट में हमेशा होता है, अगर बॉल डॉट होता है तो बल्लेबाज वाइड मांगता ही है। अभी और एक मेजबानी है सचिन के लिए, फहीम की तरफ से हर एक सिक्सर के लिए 500 रुपए का कैश प्राइज है तिवारी। तर एक आनंदाची बात मित्रांनो सांगू इच्छितो, या टिटवाला नगरीमध्ये TDPL जिंकणारा आपला हा संघ मांडा टिटवाल्याचा संघ राहिलाय। जगन्नाना पाटील यांचा गजानन डेव्हलपर्स या संघाने ठाणा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 2024 मेगा फायनल जिंकली आणि त्याच संघामधला आयुब शेख बायकर मॅन ठरला मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी। आपल्या टिटवाला मधले बरेच खेळाडू त्या टीम मध्ये होते, फहीम असेल, अशोक डिंडा असेल तिथे, त्याच्यानंतर बरेचसे खेळाडू होते। जयेश राजे देखील त्या टीम मध्ये होता। जगन्नाना पाटील यांचा तो संघ रिव्ह्यू घेतला इथे, आउट की नॉट आउट, रन आउट विकेट साठी 10 बाद साठी। नॉट आउट है, सेफ है, फलंदाज सेफ है। यावेळेस फुलटॉस चेंडू आहे आणि चेंडूला भिडकावलाय सीमा पार, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरले क्रॅकिंग एरियामध्ये येतोय सिक्सर। षटकार हॅट्रिक साठी येईल का? षटकार नक्कीच येतोय, चेंडू कावकरनं सीमा पार, दणदणीत कणकणीत षटकार। करण्यासाठी इथे मात्र जास्त उंची घेतोय चेंडू, नो मॅन्स लँड मध्ये आदित्य टिपले तिथे पोहोचले चेंडू पर्यंत।
होगा इन लोग के साथ है अभी, मयूर के साथ है, हम लोग का दादा के साथ है, हम लोग का मयूर के साथ है। आपका है और दादा का है, इसके बाद किसका मैच है? आपके बाद फिर इनका है। आप आ रहे ना? ये भी नॉट है? हाँ ये नॉट है। नाम बोला है। इथे देखील फुलटॉस चेंडू होता, क्षेत्ररक्षक तिथे जजमेंट चुकीचं आहे, आधीच पुढे निघून गेले तिथे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, धावबादच्या स्वरूपात परतावा लागतोय. आदित्य टिपले हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये झाले दाखल. फिल्डिंग सेट झाली आहे. बेहुल विश्वकर्मा ज्युनियर चिंटू बॉलिंग ट्रॅक वर पहिला चेंडू घेऊन
पहिला बॉल चिंटूच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवर मिळेल का विकेट? संकटामध्ये होता, अडचणीत सापडला होता आदित्य टिपले. हा झेल पकडला गेला असता तर या मॅच मध्ये जी रंगत आहे ती रंगत पाहायला मिळाली असती. 2 धाबा एक पडल्या दरम्यान 2 धाबाने अकाउंट ओपन केलं आपल्या टीमचं. जबरदस्त चेंडू, वेगवान पुलर लेनचा चेंडू, मिस चेंडू का पाहायला मिळतोय. 2 चेंडू 2 धावा. 2 चेंडूवर थोडासा भारी पडतोय चेंडू आदित्य टिपलेवर, कारण 2 चेंडू मध्ये मोकळा फटका खेळण्यामध्ये कुठेतरी बॅकफुटवर जातोय आदित्य टिपले. परंतु क्षमता आहे मित्रांनो, क्वालिटी प्लेअर आहे. बॅकफुटवर आणखी एक सुंदर चेंडू पाहायला मिळतो. हे षटक आतापर्यंत प्रगती पथावर आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी होते. 45 धावांची गरज आहे 24 चेंडू मध्ये, आणि 24 चेंडू मधले आतापर्यंत 3 चेंडू सुंदर फेकले गेलेत. 30 मध्ये 20 चेंडू मध्ये 42 धावांची गरज आहे. पुढचा बॉल, यावेळी सुंदर फटका आहे. राहुल आपला क्लास दाखवतोय. गॅप मध्ये चेंडूला पाठवून दिलं सीमा पार. येतोय पहिला चौकार. चांगला प्लेसमेंट तिथे, मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. फसेल का? धोक्याची घंटा होती, मोठी विकेट होती या मॅचची. सेकंड टाइम जीवनदान मिळते इथे आदित्य टिपलेला. आणि जेव्हा जेव्हा मित्रांनो जीवनदान क्रिकेटमध्ये मिळत असतो तेव्हा तेव्हा कुठेतरी तो फलंदाज किंवा गोलंदाज चांगली कामगिरी करताना आपण सातत्याने पाहिलंय. हाफ चान्स होती, फुल मध्ये कन्वर्ट करायचं होतं, करता आली नाही. ओव्हर झाली. फर्स्ट ओव्हर 8 धाबा आतापर्यंत जोडल्या गेल्या. प्रोग्रेसिव्ह ओव्हर फेकली मेहुल विश्वकर्मा चिंटूने. पुढचा चेंडू सचिन जयस्वाल, आणि साधा सोपा झेल होता परंतु पकडता आला नाही. पण तो चेंडू हाताला स्पर्श झाला असेल तर किती धावा मिळतील? बॅटिंग करणारी टीम एकच धाव आहे, एकच धाव आहे. दोन चेंडू आणि 9 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे.
फटका सुंदर आहे, चेंडू गवसनी घालतो आकाशाला, भिडकावून दिलाय बिगमॅन आदित्य टिपलेच्या बॅट. गेअर चेंज केला आदित्य टिपलेने. षटकार, त्यानंतर बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळाला, दुसऱ्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला. सचिन जयस्वाल आता थोडासा मात्र अडचणीत आहे. फटका सुंदर आहे, क्षेत्ररक्षक नाही तिथे, चेंडू वन बाउन्स जातोय, फॅन्स मध्ये येतोय चौकार. प्ले आतापर्यंत या मॅचचा दावेदारी पेश केले त्याने. वाईड 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. समीकरण थोडस सोपं करून देतोय. 9.00 ची सरासरी या 2 षटकामध्ये हवे. रिक्वायर्ड रन रेट 9.00 आहे. आणखी एक वाईड, अतिरिक्त 2 धावा पाहायला मिळाल्या आहेत. गोलंदाज थोडासा दडपणामध्ये, गती देखील कमी आहे. जर चेंडू एखादा स्लॉट मध्ये आला तर त्याला प्लॉट मध्ये फेकून दिला आदित्य टिपले. आणि दिला की काय समजत नाहीये. तिथे आहेत चिंटू आणि टिपलाय चिंटूने झेल. आदित्य टिपलेला परतावा लागतोय.
11 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. सिनियर चिंटू ऑन स्ट्राइक आहे. पहिला चेंडू पेस करतायत. पहिल्या चेंडूवर आसमानी टोला चेंडूला फेकून दिलाय. बॅकवर्ड स्कोअरलेग सीमा पार. वंडरफुल अँड ब्युटिफुल हिट येतो इथे. सिक्सर. खूप जास्त टाइम होता तिथे हा फटका खेळण्यासाठी. पूर्णपणे चेंडू पारखून बघून आणि आरामात चेंडूला फेकून दिला. गती कमी आहे आणि त्या गतीचा फायदा उचलतोय चिंटू. 9 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. एकाच फटक्याने या मॅच मध्ये पूर्णपणे जी रंगत भरली होती ती रंगत मात्र फेटाळून लावली आणि आपल्या मॅच मध्ये चिंटूने आपल्या टीमला कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करून दिली आहे. इथे सुंदर फटका सापडला जाईल का झाल्यामध्ये अडकलाय. धक्का क्रमांक दुसरा लागतोय. थोडासा कमबॅक झालाय मॅच मध्ये गोलंदाजी करणाऱ्या टीमचा. बॉलिंग युनिट मध्ये थोडीशी कपावत आहे. चांगला फटका. समजदारीचं क्रिकेट पाहायला मिळत आहे. सात चेंडू 9 धावांची गरज. एखादा मोठा हिट या मॅच मध्ये रंगत भरू शकतो आणि एखादी मोठी विकेट या मॅच मध्ये रंगत भरू शकते. छे 9. 6 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. 6 बॉल्स रिक्वायर्ड 9 रन्स. कोणता गोलंदाज चूज करेल कॅप्टन सचिन जयस्वाल हे देखील पाहणं गरजेचं असेल, कारण या धावा जर डिफेंड केल्या तर सचिन अँड कंपनी पुढच्या फेरीसाठी कुठेतरी पात्र राहील. सहा चेंडू 9 धावांची गरज आहे. अजूनही चिंटू जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत या मॅच मध्ये काही होऊ शकतं. वाईट प्लस किती मिळतील? वाईट प्लस 1, 2 धावा मिळतील. आता 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. तर अंपायर रिव्ह्यू आहे. प्लीज बाहेरील कोणी बोल नका. अंपायरने रिव्ह्यू घेतलाय. वाईड आणि नो साठी रिव्ह्यू आहे. वाईड आहे की नो आहे चेक करायचं आहे पंचांना. रिप्ले करतोय आपण. रिपीट एकदा चेक करतोय. चेंडू
वाईट होता की नो होता? वाईट बॉल आहे, वाईट बॉल. 6 चेंडू मध्ये सॉरी 6 चेंडू 6 धावांची गरज. थोडस समीकरण सोपं करून देतोय. आता प्रत्येक चेंडूवर 1 धाव जरी आली तरी हा सामना जिंकतील वुल्फ संघ, रेजेन्सी वुल्फ. 1 धाव तर एकवटली जाईल नक्कीच. 5 चेंडू 5 धावांची गरज आहे. अजूनही मोठ्या फटक्याची अपेक्षा करत असतील का वुल्फ? आता तर वुल्फ हाच विचार करत असतील की प्रत्येक चेंडूवर किमान 1 धाव जरी आली तरी आम्ही सामना जिंकतोय. परंतु चिंटूचा इरादा वेगळा होता. चेंडूला सरळ सीमापार फेकून दिला आणि विजयाचा षटकार मारत आपल्या टीमला विजयाची वाटचाल देखील करून दिली.